नमस्कार, मी साहिल वसंत बिलारे, बारामती कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी. आज मानेवाडी तालुका फलटण येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत प्रगतशील शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी आम्ही आलो. श्री चंद्रकांत अहिरेकर यांच्या डाळिंब व शेवगा ह्या एकत्रित शेतीमध्ये सरळ पाहूया त्यांच्या प्रगतशील शेतीची यशोगाथा. नमस्कार. नमस्कार दादा, आमचा पहिला प्रश्न असा राहील की आपण फळबाग क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात? फळबाग पिकामध्ये 2000 सालापासून, तसं लहानपणापासूनच फळबागेचं वेळ म्हणजे घरगुती म्हणजे पहिल्यापासून घरी होतं. दादा, त्यानंतर आपला प्रश्न असा आहे की तुमच्या मनामध्ये हा विचार कसा आला की शेवगा आणि डाळिंब म्हणजे डाळिंबासोबत शेवगा हे आंतरपीक घ्यायचा? नवीन खरेदी आहे, त्यानंतर बजेट जरा वाढून जातंय, म्हटलं काहीतरी आंतरपीक घेऊया म्हणून शेवग्याचं आंतरपीक घेतलं. आणि दादा, सुरुवातीला तुम्ही रोपे कुठून घेतली विकत? रोपे नाही, बी आणलं होतं 40गाववरनी. बी आणली? मालेगाव 40गाव. डाळिंबाचं रोपे? डाळिंबाचे धावडे म्हणून आहे आमचं नेहमीच, चांगली नर्सरी वगैरे त्याचे म्हणजे काळजी घेणारी माणसं आहेत ते. आणि रोपे सिलेक्ट करताना रोपे निवडताना तुम्ही कोणत्या महत्वाच्या गोष्टी बघितल्यात त्याच्यामध्ये? डाळिंबाचे डाळिंबाचे कुठे तेलकटचा डाग आहे का, त्याचे मदर प्लॅन्ट कसे आहेत, त्याची साईज कशी होती काय, ते बघूनच सगळ्याचा अभ्यास करूनच डाळिंबाची रोपं खरेदी. आणि त्यानंतर तुम्ही या दोन्ही पिकांचे नियोजन आणि व्यवस्थापन कसे करता? नियोजन व्यवस्थापन म्हणजे पाणी वगैरे? पाणी वेळेत त्याला सोडणं, गरज असेल तितकंच सोडणं, खताचं व्यवस्थापन योग्य दिशेनं करणं, असंच, बाकी नाही काय विषय. आणि त्यानंतर दादा, शेतकऱ्यांसाठी तुमचा काही सल्ला आणि अनुभव? शेतकऱ्यांसाठी अनुभव असं राहील की काय म्हणतो आपण, बांधाच्या आतली जर शेती केली तर 100% परवडतच. सल्ला काय झाला तुम्ही शेतकऱ्यांना असं तुमच्या दोन ह्या पिकांमध्ये? दोन पिकामध्ये शेवगा हे पीक चांगलं आहे, ऊसापेक्षा तर चांगलं पीक आहे. ऊसाला पर्याय शेवगा पण राहू शकतो, डाळिंब तर पर्याय आहेच आहे. म्हणजे लोकांनी फळबागेत किंवा अशा पिकांमध्येच येऊन शेती करावी. 2 रुपये कसे मिळतील किंवा ते कसं पडतील आपल्या मिळून जातील ह्याचीच अपेक्षा करावी. आणि एकरी सरासरी लागवड खर्च आणि उत्पन्न? शेवग्याचा एकरी खर्च 1 लाख रुपये. डाळिंबीचा पण धरा असतो 2-2.5 वर्षामध्ये एकरी 2-2.5 लाख रुपये जातात. उत्पन्न शेवग्याचं उत्पन्न एकरी 5 ते 6 लाख रुपये एकरी उत्पन्न राहते. त्यामुळे शेती करायला काय अडचण नाही. धन्यवाद.